प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 27 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि हा भाग खूपच गमतीशीर होता बरं का. आता सुरुवातीला आपण बघतोय या राजाराम काकांनी रमाकांतची चांगली सोय लावलेली आहे. रमाकांतला एका कामासाठी पाठवलंय प्रॅक्टिकल रूम मध्ये आणि नेमकं ते काम राजाराम काकाला दिलं होतं, पण या राजाराम काकांनी रमाकांतला सोपवलंय आणि तिथे ना डेड बॉडीचे सगळं अनालिसिस वगैरे होतं. भयो म्हणते, काय सांगताय तुम्ही, हे काम रमाकांत काका करणार आहेत का? आता राजाराम काका म्हणतात, कसलं काय, भित्री भागूबाई आहे नुसती ती. भयो म्हणते, तुम्हाला भित्री भागू बाबा म्हणायचंय का? बयोने आणि राजाराम काकाने एक मोठा प्लॅन बनवलाय या रमाकांतला घाबरवण्याचा. एका मुलाला तिथे डेड बॉडीच्या रूपात ते ठेवणार आहेत आणि रमाकांतला घाबरवणार आहे. आता बयो आणि राजाराम काका ते प्लॅन डिस्कस करतात आणि आता पुढे बघा रमाकांत आता शुभमकरांकडे आलेत, कारण त्यांना तिथे वशिला लावायचा आहे. तू कुठलंही काम सांग, पण त्या रूम मध्ये नको पाठवू रे, तिथे डेड बॉडी असतात. शुभमकर हसायला लागतात आणि म्हणतात, अरे काय रे तू रमाकांत, त्या डेड बॉडीवर तर मुलं अभ्यास करतात, तुला काय एवढं घाबरायसारखं झालंय? पण रमाकांतचे मात्र सगळे हावभाव बदलले चेहऱ्यावरचे. तेवढ्या तिथे बयो येते व शुभमकर म्हणतात, अगं बरं झालं बयो तू आलीस, सांग बरं रमाकांतला तिथे काय डेड बॉडीला घाबरत असतात का? मग आता बयो म्हणते, अहो आम्ही तर डेड बॉडीची पोट बिट कापतो, काय झालंय काय? पण आता शुभमकर सांगतात की रमाकांत प्रॅक्टिकल रूम मध्ये जायला घाबरतोय डेड बॉडीला बघून. बयो त्याला आणखीन हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणते, काय रमाकांत काका, तुम्ही रमाकांत शेट डेड बॉडीला घाबरता? रमाकांत म्हणतो, नाही नाही घाबरत नाही मी, अरे पण मी जरा म्हणजे नको वाटतं रे त्या रूम मध्ये जायला. बयो म्हणते, असं कसं, आता इथे कामं करायची तुम्हाला तर सगळी कामं शिकावं लागतील ना, सगळी कामं करावं लागतील. बरं चला मी येते तुमच्या सोबत, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी घेऊन जाते रमाकांत काकाला. आता बघा बयो त्यांना घेऊन जाते तिथे स्वतः. आता इकडे या राजाराम काकांनी कुठल्या तरी हॉटेल मधल्या मुलाला सांगितलंय काम डेड बॉडी होऊन जा म्हणून, आणि राजाराम काका त्याला इन्स्ट्रक्शन देतात, नीट सांगितलेलं लक्षात ठेव, त्याला घाबरवायचंय आपल्याला. आता तो माणूस म्हणतो, टेन्शनच घेऊ नका, मी काय घाबरतो का, मी घाबरवतो सगळ्यांना. आता राजाराम काका म्हणतात, मला नाही त्याला घाबरव. आता पूर्ण त्यांची तयारी झाली आहे. या रमाकांतला भीती दाखवण्याचा प्लॅन जबरदस्त रंगलाय त्यांचा. आता बघा राजाराम काका तिथेच लपून बसले. आता ते बघतात बाहेर की रमाकांत येतोय आणि त्या माणसाला अलर्ट करतात, ए लवकर लवकर ते येतोय, तो तुला तर घाबरवायचंय बरं का त्याला. आता बयोला हा सगळा प्लॅन माहिती आहे बरं का. बयोने इकडे तिकडे बघितलंय, सगळं काही ऑल सेट असतं. राजाराम काका म्हणतात, बापरे रमाकांत सर, तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या रूम मध्ये? रमाकांत डेड बॉडीला बघून घाबरलाय. बयो म्हणते, आमचे काका काही घाबरत नाही, आमचे काका सगळे कामं पटापट करतात. बयो आता रमाकांतला सांगत असते की बघा लोक असे बॉडी दान देतात ना, देहदान करतात, म्हणून आम्हाला रिसर्च करायला मिळतो. बघा तुम्हाला दाखवू का मी? रमाकांत खूप घाबरत असतो आणि म्हणतो, नको नको त्याला हात नको लावू. बयो म्हणते, बरं ठीक आहे, आता इथे सगळी जी औषधं आहेत ना त्या सगळ्यांची नावं फाईलमध्ये लिहिलेली आहेत, सगळी चेक करा आणि मग सांगा हा व्यवस्थित, मी येते. रमाकांत म्हणत असतो बयोला, तू थांब. पण बयो म्हणते, नाही नाही काका मला जावं लागेल, मी 5 मिनिटात येते. बाहेर आल्यावर राजारामनी आणि बयोने दोघांनी एकमेकांना खाणाखुणा केल्यात. आता इथे बघा इरा मॅडमचे वेगळीच प्लॅनिंग चालू आहे. इराच्या हातात बुके बघून हे हेतल आणि अंकिता दोघी तिला चिडवत असतात. विशेषतः हेतल चिडवत असते, सांग ना कोणी दिला बुके? मग आता इरा म्हणते, विशालने दिलाय मला हा बुके. आता अंकिता विचारते कशाबद्दल? पण आता प्रेक्षकांनो हा एक मोठा गैरसमज आहे. काल काय झालं होतं, विशाल एका सत्कार समारंभातनं आला होता आणि त्याला हा बुके मिळाला होता, त्याच्या हातात होता. तर इराला वाटतं ती स्टुडंट ऑफ द मंथ झाली आहे म्हणून त्या विशालनेच तिच्यासाठी बुके आणलाय. तर हा एक निव्वळ गैरसमज आहे. या बुकेच्या भानगडीमुळे इराने ठरवलंय पुन्हा एकदा विशालला ती प्रपोज करणार आहे आणि बोलणे खाणार आहे. अंकिता म्हणते, तू खरंच उद्या प्रपोज करणार आहेस त्याला? आता ही इरा म्हणते, हो मला माहितीये तो नाही म्हणणारच नाहीये, ह्या वेळेला तो नक्की मला हो म्हणणार आहे. पण आता इरा तिथून निघून जाते. आता ही बातमी अंकिताला कळली आहे बरं का प्रेक्षकांनो, त्यामुळे आता पुढे काय काय होतंय ते बघा. आता विशाल त्याचं काहीतरी काम करत असतो. विशालला पण कॅम्पसाठी जायचंय. आता या सगळ्यांचा कुठेतरी कॅम्प चाललाय. विशाल त्याचा सुपरविजन करणार आहे. आता विशाल पण विचार करतोय, ही चांगली संधी आहे, उद्या कॅम्पमध्ये मी इराच्या मनातले गैरसमज दूर करणार आणि सरस्वतीला माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवणार म्हणजे दाखवणारच. मला आयुष्यभर सरस्वती सोबत राहायचंय हे मी तिला सांगणार. प्रेक्षकांनो येणारे भाग मजेशीर असणार आहेत, त्यामुळे मी सुद्धा आता बयो स्किप करणार नाही. काही कारणास्तव मला बयो देता आला नाही, कारण जेन्युअन होतं. असो, बयो म्हणते, अहो राजाराम काका तुम्ही इथे आलेत आणि आत कसं मॅनेज करणार? राजाराम काका म्हणतात, तू काळजी नको करू, मी एवढी वर्ष नोकरी करतोय ना, सगळं व्यवस्थित होईल.
बयो म्हणते मी सीसीटीव्ही रूम मध्ये जाऊन सगळी मजा बघते, कोणी आलं तर तुम्हाला सांगते. आता या दोघांना फार मजा येते हा. प्रेक्षकांना पुढे काय काय होतं ना ते बघत राहा. आता विशालने बयोला बघितलंय, पण बयो तिच्याच मनाशी हसत असते या रमाकांतच्या प्रकरणावरनं. आता रमाकांत बघा तिथे काम करायला जातो तर काय देवाचं नाव घेतोय तो, देवा रवळ आता आम्हाला वाचव रे बाबा, आता कसं करू मी, आता हे मला इथे ठेवून गेलेत. आता तिथे राजाराम काका तिथेच लपून बसलेत त्या प्रॅक्टिकल रूम मध्ये, खुडखुड आवाज करताय. आता हा रमाकांत बघायला जातो, काय आहे तिथे, कोणी आहे काय, कोण आहे तिथे सर. आता ते काहीतरी स्टूल पडतो खाली. मग रमाकांत पुन्हा घाबरतो आणि म्हणतो बापरे काय आहे इथे, असले कसले आवाज येत आहे. रमाकांत पटापट तुझं काम कर आणि लवकर निघून जा इथून. आता पुन्हा कोणीतरी मागून जोरात पळतं आणि आता रमाकांत एवढा घाबरतो कारण ती डेड बॉडी अचानक उठून बसते. ऍक्च्युली ना त्याच्या मागे एक मुलगा लपलाय, हे तुम्हाला कळलंच असेल. आता या रमाकांतला आठवतं की राजारामनी भीती दाखवली होती त्याला कालच, की खरंच त्याला पण असं कोणीतरी दिसलं. आता ती डेड बॉडी त्याच्या समोर चालत येते, त्याच्या तोंडावर पूर्ण पांढरं पांघरुण आहे आणि आता तो रमाकांतला घाबरत म्हणतो माका भूक लागली मका खायला दे. आणि त्याचा आवाज इतका हॉरेबल होता ना प्रेक्षकांना, मला पण भीती वाटली. आता रमाकांतच्या अंगावर राजाराम काकांनी मागून ते असं ते कवटीचं ते फेकलंय तो साचा. आता रमाकांत काका खूप घाबरत असतात, म्हणतात ए मी मारी ना तुला, चल सोड मला सोड. पण आता रमाकांत काका कसं बस स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करताय, त्या दारा आडून ओरडताय मला वाचवा वाचवा आणि कसं तरी दरवाजा उघडून पळ काढतात. आधी तर राजाराम काकांनी कडी लावलेली असती, पण आता तो आतून खूप आरडाओरडा करतो, रमाकांत दरवाजा उघडा दरवाजा उघडा. मग राजाराम काका अल्लात कडी उघडतात. आता विशाल विचारतोय बयोला काय झालं हसायला, तेव्हा बयो म्हणते गंमत आहे. विशाल म्हणते काय गंमत आहे सांग तरी. आता बयो म्हणते सर तुम्ही उद्या येणार आहात ना कॅम्पला. विशाल म्हणतो हो अगं मी फाईलच बघत होतो, माझं नाव आहे सुपरवायझर म्हणून. बयो म्हणते किती मजा येईल ना, खूप दिवसानंतर आपण कॅम्पला जाऊन लोकांची मदत करणार, मला खूप म्हणजे एक्सायटेड वाटतंय. आता विशाल म्हणतो हो ना मला पण. बयो म्हणते म्हणजे, आता विशाल म्हणतो अरे म्हणजे छानच आहे ना सगळेजण एकत्र जाणार वगैरे. आता इरा तिथे येऊन उगाच शान मारते आणि म्हणते मी स्वतः हा कॅम्प मॅनेज करणार आहे, त्यामुळे हा कॅम्प चांगलाच होणार आहे. बयो म्हणते तुला काही मदत लागली तर सांग हं इरा. इरा म्हणते मला काही कोणाच्या मदतीची गरज नसते, माझं मी छान मॅनेज करू शकते. इरा आता विशालला त्याची तयारी सांगत असते, तेवढ्यात रमाकांत आरडाओरडा करत तिथे येतो आणि म्हणतो मला वाचवा मला वाचवा. अहो तिथे मोठी डेड बॉडी हो ती चालू फिरू लागली, अहो मोठं भूत आहे तिथे. आता यांना कोणाला कळे ना नेमकं काय चाललंय, तेव्हा त्याला रमाकांतला बिचारायला बोलणं पण सुधरे ना. विशाल म्हणतो एक मिनिटं ते पॅनिक झाले, कुठे काय, चला आम्हाला घेऊन चला, तिथे काय पाहिलं तुम्ही. आता रमाकांत त्या खोलीत घेऊन येतो तिथे त्या लॅबमध्ये आणि दाखवतात सगळ्यांना की हे बघा हे असं होतं, इथे भूत होतं, मला आधी घरी जायचंय, मला जाऊ द्या घरी. तिथे जाऊन रमाकांत सांगतो हा सांगाडो माझ्या अंगावर आलो आणि अशी डेड बॉडी इथली उठली होती. ती डेड बॉडी म्हणत होती मला भूक लागली, मी 2 महिन्यापासून काही खाल्लेलं नाहीये. विशाल म्हणतो अहो काही पण काय सांगताय. रमाकांत सांगतो अहो इथे असं झालं तिथे तसं झालं, डोळे मिटलेले होते, हा सांगाडो माझ्या अंगावर पडला. रमाकांत पुन्हा तेच बोलत असतो आणि मग म्हणतो मी चाललो घरी आता. आता इराला म्हणते बयो तू त्यांना घेऊन जा ग इरा, ते एकटे नाही जाणार. आता ही हसायला लागते बयो मोठ्याने. विशाल म्हणतो काय चाललंय तुझं बयो. आणि आता राजाराम भाऊ असा आवाज देते ती बयो आणि मग आता राजाराम काका आणि बयो एकमेकांना टाळी देतात आणि मोठ्याने हसायला लागतात. आता विशाल म्हणतो काय झालंय अगं कशामुळे तुम्ही हसताय. बयो म्हणते आम्हाला ना रमाकांत काकांना हॉस्पिटलमध्ये ठेवायचंच नव्हतं म्हणून आम्ही प्लॅन केला. आता विशाल हात जोडून म्हणतो धन्य आहे बाबा तुझी, डेंजरच आहेस तू. आणि तिथे झोपलेल्या मुलाला ते जाग करतात. छान होता ना प्रेक्षकांनो आजचा भाग, मस्तच होता. आता पुढे आपण बघणार आहोत कॅम्प मध्ये निघालेले आहेत हे सगळेजण. आता इराला विशालच्या शेजारी बसायचं असतं तर ऑलरेडी बयो बसलेली असते, त्यामुळे ती चिडते. मग हेतल तिला भरवते की आता तू कशी प्रपोज करणार विशालला. मग आता इरा तिच्या आईला फोन करून सांगते की त्या भिकारडीला घरी फोन करून बोलव आणि हे सगळं बयो ऐकते. बघूयात पुढे काय घडतं.